ही एका दिव्याची कहाणी, जादूच्या दिव्याची आणि राक्षसाची. मात्र ही कहाणी दिव्याच्या राक्षसाची नाही. ही कहाणी दिव्यापासून दूर असणाऱ्या अंधाराच्या राक्षसाची आणि त्याच्या विळख्यातल्या अंधाराच्या गावाची. एक होतं गाव अंधारलेलं. त्या गावात राहणाऱ्या चिमुकल्या साऊच्या आठवणीत तर होता सारखा अंधारच अंधार. चिमुकली साऊच काय, तिच्या आजीच्या आणि आजीच्या आजीच्या सुद्धा आठवणीत होता अंधारच अंधार. इकडे अंधार, तिकडे अंधार, मागे अंधार, पुढे अंधार, वर अंधार, खाली अंधार. बाहेर जसा अंधार तसा आतही अंधारच अंधार. पण मग चालायचं तरी कसं गाव? तर गोष्ट अशी की अंधाराच्या गावात पुरुषांना म्हणे होता अंधारात पाहिला तिसरा डोळा. पण बायकांच्या भोवती मात्र होता काळोखच काळा. पुरुष मोठ्यांदा बोलायचे उंच उंच आवाजात, पर महिलांचा मात्र होता पुरा सुकलेला गळा. पुरुष जायचे आणायला दूर देशी शूरपणाने दाणा आणि पाणी, आणि घरातल्या घरात बायका गायच्या सुकल्या गळ्याने सुखदुःखाची गाणी. गावातल्या सगळ्या घरांमध्ये चिमुकली साऊ सगळ्यात शहाणी. तिला सारखी याची शंका आणि पडायचे प्रश्न. मग ती अंधारात चाचपडणाऱ्या आजीला विचारायची उत्तर. कधी आजी हसायची, कधी यायचं तिच्या डोळ्यात पाणी. एके दिवशी ती आजीला म्हणाली, पुरुष माणसांनाच का पाहिला तिसरा डोळा आणि बायकांनाच का सुकलेला गळा? आजी म्हणाली दास्तावून, कुजबुजत, कसलं लक्षण तुझं? देवाने दिलं जास्तीचं डोकं, त्याचा आम्हाला नसता ताप. ठाऊक नाही का तुला, या गावाला आहे राक्षसाचा शाप.